Good morning, all of you. ओके, सर्व विद्यार्थी फ्रेश माइंड आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती यामध्ये जे गणितामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, एका चॅप्टरवर विचारले जात नाही. बरोबर आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण प्रकरणाचा सखोल पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेपने आपल्याला समीकरणाचा अभ्यास करायचा आहे. ओके, गडबड करायची नाही. आता कालचं प्रकरण आपण नवीन चालू केलेलं होतं, काळ काम वेग. लक्षात, असे प्रश्न तुम्ही वाचन केल्यानंतर तुमच्या लवकर लक्षात येत नाही. त्यालाच काठिण्य पातळीवर सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि असे प्रश्न परीक्षेत जर आले तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, दुर्लक्ष करतात. कारण काय, तो प्रश्न कसा सोडवायचा हे तुम्हाला ज्ञात नसतं, त्या प्रश्नाचा अर्थ समजत नाही, त्यामुळं तुम्ही हा प्रश्न सोडविला जात नाही. बरोबर आहे. तर असे प्रश्न खूप सोपे आहेत, एकदा प्रश्नाचा अर्थ समजावून घ्यायचा. आता काल काय झालं होतं आपलं, काही महिला इतक्या दिवसामध्ये इतकं काम पूर्ण करतात, तेच काम सूत्र आहे. बरोबर आहे. सूत्र आहे मजुराची संख्या गुणिले दिवस गुणिले तास. बरोबर, तेच काम म्हटल्यामुळे दोन्ही काम सारखेच आहे असं गृहीत धरलं जातं. काय आहे, मजूर गुणिले तास गुणिले दिवस बरोबर मजूर गुणिले तास गुणिले दिवस. प्रश्नामध्ये जे किमती दिलेले आहेत, पहिल्या विधानातील पहिली बाजू मांडा, दुसऱ्या विधानातील दुसरी बाजू मांडा. तुम्हाला काय काढायचं आहे त्याची किंमत x माना आणि ज्याची किंमत काढायची आहे तो x हा उजवीकडे ठेवा. डावीकडल्या संख्येच्या छेदस्थानी उजवीकडील येणारी संख्या छेदस्थानी मांडा आणि त्याचं संक्षिप्त रूप करा, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं हा प्रकार दुसरा काय म्हणतो, प्रकार दुसऱ्यामध्ये एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. कोण? याचं नाव वगैरे काही दिलेलं नाही. ब क ड वापरलं जातं किंवा एक व्यक्ती दुसरा व्यक्ती असं पण म्हटलं जातं. तर तुम्ही लक्षात ठेवा, एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 8 दिवसामध्ये पूर्ण करतो. ते काम पूर्ण करण्यास ब ला किती दिवस लागतात? 30 दिवस लागतात. ब ला किती दिवस लागतात? 30 दिवस लागतात. ने काम केलं तर ते काम पूर्ण करण्यासाठी 8 दिवस लागतात आणि ब न तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 30 दिवसामध्ये करतो. जर हे दोघं एकत्रित आले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं त्या प्रश्नात विचारलेलं आहे. काहीही याच्यामध्ये फक्त दोन संख्या बघा, 8 आणि 30, आणि दोन व्यक्ती आहेत, आणि ब. आणि ब हे दोन व्यक्ती आहेत. ला 8 दिवस लागतात, ब ला 30 दिवस लागतात. तर दोघं एकत्रित येऊन जर ते काम पूर्ण करायचं ठरवलं तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल असं प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये काहीही नाही, फक्त ट्रिक्स लक्षात ठेवायचं. आणि ब आहे असू द्या. ला 8 दिवस लागतात, ब ला 30 दिवस लागतात. दोघांनी मिळून म्हटल्यानंतर दोघांची बेरीज, हे मान्य आहे. मिळून म्हटल्यानंतर बेरीज सरळ आहे. तर ते काम पूर्ण होण्यासाठी सूत्र आहे. सूत्र आपण तयार करायचं मनानं, उत्तर आपल्याला मिळून जाईल. काय आहे? आणि ब हे दोन व्यक्ती आहेत. बरोबर. चे कामाचे दिवस कामाचे लिहिण्याची गरज नाही तुम्हाला, म्हणजे असं लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही संख्या सुद्धा लिहू शकता. परंतु हे पहिलं उदाहरण आहे म्हणजे
त्या पहिल्या उदाहरणामध्ये कोणत्या संख्या कशामुळे घेतलेल्या आहेत हे आपल्याला कळण्यासाठी याची मांडणी मी तुम्हाला करून देत आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये याची मांडणी करत नाही, डायरेक्ट आपण समीकरणाला सुरुवात करू. अ चे कामाचे दिवस, अ चे कामाचे दिवस गुणिले ब चे कामाचे दिवस भागिले अ चे कामाचे दिवस अधिक ब चे कामाचे दिवस. बस एवढं जर तुम्हाला समजलं तर समीकरण सहज सोडवता येतं. बरोबर आहे. पहिल्यांदा काय आहे, अ आणि ब यांच्या कामाच्या दिवसाचा गुणाकार करा आणि छेदाला काय करा, या दोघांच्या कामाची बेरीज करा, कामाच्या दिवसाची बेरीज करा. कारण काय, अ एकटा 8 दिवसामध्ये काम करतो, ब हा एकटा 30 दिवसामध्ये काम करतो. तर दोघे मिळून म्हटल्यानंतर बेरीज करायची. अशा पद्धतीने फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे. अंशाला काय आहे, अ हा 8 दिवसामध्ये काम करतो गुणिले ब 30 दिवसामध्ये काम करतो भागिले 8. दोघे मिळून हे काय करतात, हे दोघे मिळून एकत्र येऊन ते काम पूर्ण किती दिवसात करतात हे तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात. गुणाकार करा किंवा संक्षिप्त रूप पण देता येतं. काय 8 गुणिले 30 भागिले 5 या दोन्हीचा गुणाकार, मांडलेला गुणाकार केला तरी चालेल किंवा जशा तसं ठेवलं तरी चालेल, परंतु छेदाची तुम्हाला बेरीज करावं लागेल. लक्षात. 8 आणि 30 किती झाले, 38. आता याचं संक्षिप्त रूप देता यायला पाहिजे. संक्षिप्त रूप द्या, बोला. हा 2 ना 1 बे 92 18 92 18 बोला. 1 बे 5 10 शिल्लक काय राहिलं, 8 गुणिले 15. 8 गुणिले 15 कळालं. 8 गुणिले 15 या पद्धतीने तुम्हाला त्याची, बरोबर आहे, 8 आणि 30 8 आणि 30 8 आणि 30 एकदा बेरीज आणि अंशाला गुणाकार या क्रिया तुम्हाला कराव्या लागतील. लक्षात. आता पहा किती आलं, 15 28 कुठं एक काम 20. कुठला आहे हा प्रश्न, हा इथं 20 दिवस आहे. अ हा काम प्रश्न पहा. 1 मिनिट. हो, प्रश्न अंक चुकलेला आहे. एक काम 20 दिवस, हे 20 दिवस आहे म्हणून मी म्हणतोय कसं काय समीकरण चुकतंय. पहा समीकरण प्रश्नातील अंक व्यवस्थित घ्या, समीकरण सोडवता येईल. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ब 30 दिवसामध्ये पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न तुम्हाला विचारला. 8 नाही, हा दुसऱ्या प्रश्नातील 8 संख्या घेतलेली आहे. लक्षात. हो बरोबर आहे. आता त्यांचा गुणाकार केला तरी चालेल. लक्षात. किती येतो पहा, किंवा जसा तसं मांडा. 20 गुणिले 30 हा 0 गेला, हा 0 गेला. 5 1 5 बोला. 5 चौक 20 शिल्लक करायला अंशाला 4. अंशाला पहा शिल्लक 4 गुणिले 3 4 गुणिले 3 किती 12 दिवस. हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 12 दिवसात. संख्या प्रश्न व्यवस्थित मांडून घ्या. लक्षात.
इथं म्हणजे पान पलटी झाल्यामुळं काय झालेलं आहे, अचं काम 8 दिवस नाही, एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम ब 30 दिवसामध्ये काम पूर्ण करतो. तर दोघे मिळून आता सूत्रामध्ये काही बदल नाही. अचे कामाचे दिवस 20, बचे कामाचे दिवस 30, एकदा गुणाकार, छेदाला त्यांच्या कामाच्या दिवसांची बेरीज. 20 गुणिले 30 जशा तसं ठेवलेला 20 आणि 30 50, याचं संक्षिप्त रूप करा, तुमचं उत्तर निघून जाईल 12 दिवस. अशा पद्धतीने तुम्हाला समीकरण सोडवावं लागेल. प्रश्न लिहित असताना प्रश्नातील अंक संख्या व्यवस्थित पहा, अशी चूक होता कामा नये. लक्षात. चला, हा प्रश्न समजला. अशाच पद्धतीने फक्त प्रश्न काय बदल होतो ते पहा. फक्त असा जर प्रकार दुसऱ्यामध्ये फक्त दिवसाची संख्या बदलली जाते. आता पहा, हा 20 आहे, लेस करतो, हा 30 आहे, कमी करतो. पहा, प्रश्न पुढचा तयार करायचा आपल्याला. लक्षात. पहा, लक्षात. हा पान पलटल्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं 8 दिवस आलं होतं. बरोबर आहे, मला वाटतच होतं 8 कसं काय, अ ला 8 दिवस लागतात, ब ला 30 दिवस लागतात, एवढा फरक कसं काय असं जाणवतच होतं. चला, आता यानंतरचा प्रश्न नंबर 2 काय म्हणतो, अ ला किती दिवस लागतात, 12 दिवस. अ ला 12 दिवस लागतात. पहा, अ ला किती दिवस लागतात, 12 दिवसात पूर्ण करतो ते काम ब ला पूर्ण करण्यासाठी 24 दिवस 24 दिवस लागतात. काय बदल केला, फक्त दिवसामध्ये बदल झालेला आहे. प्रश्न तोच. लक्षात. असे प्रश्न तुम्हाला फक्त काय आहे, काठिण्य पातळी वाटतं, परंतु ही काठिण्य पातळीवरील समीकरण नाहीत. लक्षात. म्हणून मी स्टेप बाय स्टेप प्रकार पहिल्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रकार दुसऱ्यामध्ये प्रश्न कसे असतात, कसे विचारले जातात, कसे सोडवले जातात, हे तुम्हाला समजावून दिलेलं आहे. पहिल्या प्रकारामध्ये काय आहे, मजूर गुणिले तास गुणिले दिवस, तेच काम म्हटल्यामुळं बरोबर मजूर गुणिले तास गुणिले दिवस. मग पहिल्या विधानातील डावीकडली बाजू पूर्ण करा, त्याच्या किमती दिवस, तास आणि मजूर यांची संख्या ज्यांच्या त्यांच्या खाली लिहा, बरोबर लिहा. आणि तुम्हाला प्रश्न विधान दुसऱ्यामध्ये तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे, दिवस काढायला सांगितलं, दिवस काढता येतो. मजूर काढायचा असेल मजूर काढता येतो. तास काढा म्हटलं तास काढा येतं. लक्षात. ज्याची किंमत काढायची आहे ते एक्स माना. हा पहिला प्रकार आहे. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे, पहिल्याचे काम करण्याचे दिवस, दुसरा काम करण्याचे दिवस गुणिले आणि छेदाला दोन्हीचे मिळून, म्हणजे दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात म्हटल्यानंतर अंशाला त्यांच्या कामाच्या दिवसाचा गुणाकार आणि छेदाला त्यांच्या कामाच्या दिवसाची बेरीज. या दोन क्रिया तुमच्या लक्षात असू द्या. प्रकार 1 आणि प्रकार 2 यामध्ये फरक आहे. लक्षात. आता डायरेक्ट आपण उत्तराला सुरुवात करू. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे पहिल्या कामाचे दिवस किती आहेत, 12 गुणिले दुसऱ्याचे किती आहेत, 24 छेद दोघांनी मिळून 12 अधिक 24 यांची बेरीज करा. अंशाला जशा तसं ठेवा. 12 गुणिले 24 छेद किती आहे, 12 आणि 24 36 यांचा तुम्हाला काय करायला लागेल, संक्षिप्त रूप करायला लागेल. 12 1 12 12 36 उजळणी येणं गरजेचं आहे. 3 1 3 3 8 24. बस, दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 8 दिवसामध्ये काम ते पूर्ण करतील. हे तुमचं उत्तर काय हो. 1 2 2 स्टेप मध्ये उत्तर आहे तुमचं. प्रश्न 2 वळीचा आहे. प्रश्न 2 वळीचा आहे. प्रश्न जेवढा लिहिण्यासाठी वेळ लागेल तेवढं त्याच्यापेक्षा फक्त 25% आपण उत्तर काढतो. जर प्रश्न लिहायला जर आपल्याला 2 मिनिट लागत असतील तर आपण उत्तर फक्त 15 ते 20 सेकंदामध्ये, 20 सेकंद म्हणतो, मिनिट नाही, मिनिट आणि सेकंदामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 20 सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो. ट्रिक्स यालाच म्हणतात ट्रिक्स.
शॉर्ट समीकरण म्हणतात. हे लक्षात असणं गरजेचं आहे. सूत्र लिहिण्याची गरज नाही. परीक्षेमध्ये फक्त प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे का ते तुमचं पाहिलं जातं. कोणत्या पद्धतीने समीकरण सोडवलात, स्टेप तुमच्या बरोबर आहेत का नाही हे पाहिलं जात नाही. कुठं? सरळ सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये. पोलीस भरती असू द्या, तलाठी भरती असू द्या, ग्रामसेवक, शिक्षक भरती, आरोग्य विभाग, वन विभाग, ज्या सरळ सेवेमध्ये अंतर्गत ज्या परीक्षा TCS कंपनी किंवा IBBS कंपनी ही परीक्षा घेतली जाते ते शॉर्टमध्ये तुम्हाला उत्तर काढावं लागतं. आणि शालांत परीक्षेमध्ये हे प्रकार चालत नाही. जे 8वी म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत जे परीक्षा देतात विद्यार्थी त्यांना ही स्टेप चालत नाही. शाळेमध्ये जे पद्धतीने स्टेप बाय स्टेप सोडवलं जातं, स्टेप बाय स्टेपनं समीकरण सोडवलं पाहिजे त्या पद्धतीने. मग सर तुम्ही स्टेप बाय स्टेपने काय शिकवत नाही? तुम्ही कोणते विद्यार्थी आहेत? 1ली ते 10वीचे विद्यार्थी आहेत का? नाही. 11वी ते ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत का? नाही. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे, तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवावं लागतं त्या पद्धतीने तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवण्यासाठी या पद्धतीचा वापर करावा लागतो. शालांत परीक्षेमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतात, MTS असेल, ज्युनियर IAS असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, सैनिक स्कूल असेल, त्या सुद्धा परीक्षेला स्टेप बाय स्टेप सोडवण्याची गरज नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये शॉर्टमध्ये समीकरण सोडवावं लागतं. लक्षात ठेवा. हा लक्षात. हा प्रश्न क्रमांक 2. हा लक्षात. अशा प्रकारे आपल्याला प्रकार दुसरा यामध्ये प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये फक्त दिवस बदललेले असतात. हा लक्षात. त्या पद्धतीने समीकरण आपण सोडवायचंच आहे. आता प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? एक काम किती दिवसामध्ये? 15 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ला किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. तर ते दोघे मिळून काम किती दिवसात पूर्ण कर? काय बदललो? प्रश्न तोच आहे, फक्त काय दिवसाची संख्या बदललेली आहे. सूत्र बदलेल का? सूत्र अंक काही होऊ द्या, सूत्र बदलत नसतं. लक्षात ठेवा. मग दोन्ही आणि ब या दोन्ही न काम केलेल्या दिवसाचा गुणाकार 15 गुणिले 10 छेद दोघांच्या कामांची बेरीज, कामाच्या दिवसाची बेरीज 15 गुणिले 10 जशा तसं ठेवा छेद 10 आणि 15 25. बरोबर आहे. आता बोला 5 5 25, 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 त्रिक 15, शिल्लक काय राहिलं? 3 गुणिले 2 बरोबर 3 दोन्ही 6 दिवसात ते दोघे मिळून काय करतील? ते काम पूर्ण करतील. हे त्याचं उत्तर. काय अवघड काय मला सांगा? अवघड काही नाही. तुमच्या मनामध्ये जे डोक्यामध्ये फिट बसलेला आहे, गणित हा विषय अवघड आहे, त्यामुळं तुम्हाला कोणतंही साधं जर समीकरण असेल तुम्हाला अवघड वाटतं, गणिताचा विषय काढला की तुमचं डोकं जड जातं, जड होतं. हा लक्षात. ही मनातली भीती काढा. गणित हा विषय एवढा सोपा विषय कोणताही नाही. फक्त तुम्हाला 3 क्रिया लक्षात ठेवायला लागतात. कोणत्या? उजळणी, सूत्र आणि वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ. या क्रिया तुम्हाला करता आल्या पाहिजे. बस. याच्या पलीकडे गणितामध्ये काहीही नाही हो. हा लक्षात. एवढ्या सोप्या पद्धतीने समीकरण समजावून सांगायचं. हा लक्षात. सांगायचं म्हणजे काय? आमचं कामच आहे शॉर्टमध्ये समीकरण कसं थोड्या कमी वेळामध्ये समीकरण सोडवता येईल, जास्तीत जास्त मार्क कसे पडतील, हा उद्देशाने आम्ही या पद्धतीने समीकरण सोडवतो. हा लक्षात. बघा किती वेळ झाला? 10 ते 15 मिनिट झाला आपले 3 प्रश्न सोडवलेले. आपली चर्चा पण जास्त आहे. हे 3 प्रश्न अवघ्या 1 मिनिटामध्ये उत्तर निघते. तिन्ही प्रश्नाची उत्तर आपण 1 मिनिट लागतो. 20 सेकंदामध्ये एक प्रश्न क्लिअर होतो. काय हो तुम्हाला? एकदा गुणाकार, एकदा बेरीज, एकदा गुणाकार, एकदा बेरीज, अंशाचा गुणाकार, छेदाची बेरीज करा, त्याचं समशील रूप द्या, उत्तर मिळवा. बस.
टाइमला समीकरण सोडा. 20 मिनिट 20 सेकंद सुद्धा तुम्हाला जास्त होतील. आलं लक्षात? 20 सेकंद सुद्धा तुम्हाला लागणार नाही जर सराव जर झाला. जर तुमच्या डोक्यामध्ये हे सूत्र जर तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलं तर या सूत्राचा वापर करा. आलं लक्षात? फक्त तुम्हाला पर्याय शोधायचा असतो. पर्याय 4 पर्यायापैकी एक पर्याय बरोबर असतो, तो तुम्हाला शोधायचा आहे. शोधण्यासाठी या पद्धतीचं समीकरण तुम्हाला सोडवावं लागेल. कमी वेळामध्ये जास्त गुण कसे मिळतील या ट्रिक्सने मिळतील. 100% मिळून जाते. चला यानंतर प्रश्न क्रमांक 4. हा बघा, फक्त संख्या चेंज हो. तुम्हाला असे प्रश्न तुम्ही जर प्रश्नपत्रिका जर पाहिला तर या पद्धतीचं जर गणित असेल तुम्ही अवघ्या सेकंदामध्ये म्हणतो, सेकंदामध्ये. हा लक्षात? सेकंदामध्ये तुम्ही समीकरण सोडू शकता. मिनिट तर लागणारच नाही, अर्धा मिनिट सुद्धा लागणार, 30 सेकंद सुद्धा लागणार नाही. हा लक्षात? चला यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. एक व्यक्ती एक काम, म्हणजे एक आता फक्त एक व्यक्ती केलेला आहे. अच्या ठिकाणी काय केलेलं आहे? एक व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. तर दुसरा व्यक्ती कोण आहे? ब. दुसरा व्यक्ती तेच काम, आता अशाच पद्धतीचा हा प्रश्न झालेला आहे. फक्त संख्या चेंज केलेली आहे. काय म्हणतात? 10. बरोबर. लक्षात? एक व्यक्ती म्हणजे एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर तेच काम ब हा व्यक्ती किती दिवसात? 15 दिवसात पूर्ण करतो. तर हे दोन्ही व्यक्ती एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? असा सरळ प्रश्न आहे. अ आणि ब असं न वापरता त्याने काय म्हणलेलं? पहिला व्यक्ती दुसरा व्यक्ती. काय असेल आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला फक्त संख्यांची गरज आहे. संख्यांची गरज 10 आणि 15. पहिला व्यक्ती 10 दिवसामध्ये काम करतो, दुसरा व्यक्ती 15 दिवसामध्ये काम करतो. तर दोघे एकत्र येऊन ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील हे आम्हाला काढायचे. आम्ही त्या प्रश्नाकडे पाहिलं, त्याच्यामध्ये फक्त आम्हाला अंकाची गरज होती. 10 गुणिले 15 नियम आहे त्यांच्या कामाच्या दिवसांचा गुणाकार भागिले त्यांच्या कामाच्या दिवसांची बेरीज. बरोबर आहे. आता यापूर्वीचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला होता? 3 नंबरचा. फक्त इथं 10 दिवसाचा जागी 15. अ ला 15 दिवस, ब ला 10 दिवस. याच्यात काय केलेलं? अल्टरनेट केलेलं आहे. लक्षात? अ च्या कामाचे दिवस ब ला दिलेला आहे, ब च्या कामाचे दिवस अ ला दिलेला आहे. असं अल्टरनेट होऊ शकतं. सूत्र बदलत नाही. जशा तसं ठेवा. 10 गुणिले 15 छेद 10 अधिक 15 25. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 5 दोन्ही 10. बरोबर. 2 गुणिले 3 बेत्रिक 6, 3 दोन्ही 6. म्हणजे किती दिवस? 6 दिवस. हे दोघे मिळून जर काम केले तर ते काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतील. प्रश्न तोच आहे, फक्त अ चे काम बी कडे टाकलेला, बी चं काम ए कडे टाकलेला. पहिल्या व्यक्तीचे दिवसाचे काम दुसऱ्या व्यक्तीला दिवसाचे दिलेला आहे. दुसऱ्या व्यक्तीचे दिवस जे आहेत पहिल्या व्यक्तीकडे टाकलेला आहे. काहीही नाही, फक्त तुम्हाला इथं फिरून प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न कसा विचारू द्या, सूत्रामध्ये बदल होत नाही. ओके. अशा प्रश्न तुम्हाला फसवण्यासाठी प्रश्न विचारलेला जाईल. लक्षात? याच्यात काही अवघड नाहीये. फक्त तुम्हाला प्रश्नाचं आकलन झालं, प्रश्नाचा अर्थ जर समजला, तुम्ही प्रश्न एका 5 जास्त मी सांगतो. बघा टाइम, आता मी टायमिंग दरवारीला चेंजेस करून सांगणं म्हणजे काय, सराव झाल्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं तर 30 सेकंद लागतील. सराव झाल्यानंतर 20 सेकंद, अति सराव झाल्यानंतर 5 सेकंदामध्ये उत्तर तुम्हाला 5 सेकंदामध्ये. सर कसं काय म्हणतात? आता तुम्हाला काही न बोलता मी प्रश्न कसा सोडवतो ते पहा, आणि जर मी सांगेन तुम्हाला घड्याळ टायमिंग सुरुवात करा म्हटल्यानंतर तुम्ही टायमिंग सुरू करा. किती वेळ लागतो तुम्ही सांगा. ओके. चला प्रश्न क्रमांक 2. एक व्यक्ती एक काम 30 दिवसामध्ये
30 दिवसामध्ये पूर्ण करतो तर तेच काम दुसरा व्यक्ती पूर्ण करण्यासाठी 45 दिवस लागतात. तर अ आणि ब हे दोघे मिळून एकत्र काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. प्रश्न तोच, फक्त संख्या बदललेल्या आहे. ओके, चला रेडी, चला टाइम लावा. अठरा दिवस. किती वेळ लागला पहा तुम्ही. किती किती लागले? 12 सेकंद. बरोबर. किती वेळ लागला? 12 सेकंद. लक्षात? 12 सेकंदामध्ये उत्तर निघालेलं आहे. तुम्हाला न बोलता. कळालं? कसे वेळेची बचत होते कळाली? परत मी तुम्हाला सांगतो हे समीकरण कसं आहे. फक्त काय, दोघांच्या कामाच्या दिवसाचा गुणाकार अंशस्थानी लिहा आणि छेदस्थानी दोघांच्या कामाच्या दिवसांची बेरीज करा. बेरीज करता आली पाहिजे, गुणाकार करता आला पाहिजे, संक्षिप्त रूप देता आला पाहिजे. तुम्हाला सर्व क्रिया येतात. अंश आणि छेदाला कोणती संख्या घ्यायला पाहिजे, अंशाला कोणती क्रिया, छेदाला कोणती क्रिया, हे तुम्हाला जमतं. परंतु तुम्हाला संक्षिप्त रूप जमत नसेल, पर्याय नाही, उत्तर चुकेल. मग तुम्हाला काय आहे, सर्व क्रिया येत असून सुद्धा उजळणी येत नसल्यामुळे तुमचं समीकरण चुकलेलं आहे, उत्तर चुकलेलं आहे, तुमचे मार्क गेलेले आहेत, तुम्ही तलाठी भरतीपासून वंचित झालेले आहात. कळालं? काही अवघड नाही हो, सरळ सरळ प्रश्न आहे. लक्षात? चला प्रश्न क्रमांक 5 पाहूया काय म्हणतो ते. आता मी प्रश्न देतो, तुम्ही मला किती सेकंदामध्ये उत्तर सांगतात ते पाहतो. लक्षात? प्रश्न मी बोर्डावर लिहित आहे, याच्याकडे लक्ष द्या आणि वही आणि पेन तयार ठेवा आणि मला उत्तर लगेच सांगा. लक्षात? चल मला अंक तर लिहू द्या. प्रश्न लिहा, फक्त अंक मी काय लिहितो ते पहा. अंक लिहितोय, एक व्यक्ती एक काम 20 दिवसात, हे 20 आहे तर 20 दिवसात पूर्ण करतो. दुसरा व्यक्ती ते काम 30 दिवसात. रेडी रेडी, सुरुवात करा. सुरुवात. व्हेरी गुड. किती? 8 सेकंद लागले. व्हेरी गुड. 8 सेकंद. मला तर 12 सेकंद लागले. बरोबर आहे. 13 सेकंद. व्हेरी गुड. महेश, तुषार, व्हेरी गुड. मंगेश, व्हेरी गुड. असे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत आले तर काय अवघड आहे मला सांगा. माझ्यापेक्षा तुम्हाला वेळ कमी लागला. तुषारला माझ्यापेक्षा 4 सेकंद कमी लागले, मला 12 सेकंद लागले. तुषारने 8 सेकंदामध्ये उत्तर सांगितलेलं आहे. व्हेरी गुड, अभिनंदन. काय नाही हो, कळालं ना गणित हा विषय कसा असतो. एकदा समजलं म्हणजे आता तुषारने माझ्यापेक्षा 4 सेकंद कमी सोडवलं. आणखी जर ट्राय केला तर तो 7 ते 8 सेकंदामध्ये तो सोडवेल, म्हणजे 6 सेकंदामध्ये सोडवेल. आणखी प्रयत्न केला, उजळणी जर पक्की असेल तोंडी उत्तर काढू शकेल तो. तोच नाहीये, सर्व विद्यार्थी. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला जे डोक्यामध्ये फिट आहे, काय आहे, गणित अवघड आहे, गणित मला जमतं का नाही. अरे जमवलं पाहिजे. जमतं काय जमत नाही. लक्षात? एखादा प्राणी, आपण मुका प्राणी जर आपण घरामध्ये पाळलेला असेल, त्याच्यावरती माया केली तर आपण दिसल्या आपल्यापर्यंत धावत येतो. तसंच गणिताचं आहे. लक्षात? तो प्रश्न बोलत नाही, चालत नाही म्हणजे काय, आपण त्याला ती क्रिया करायला लावला पाहिजे. प्रश्नाचा अर्थ आपण समजावून घ्यायला पाहिजे. एखादा मुका प्राणी आला आणि आपल्या जवळ जर गोंडा घोळत असेल तर त्याला आपल्यापासून काहीतरी पाहिजे असं त्याचं आपण अर्थ काढायला पाहिजे. त्याला भाकरी, दूध वगैरे काय, पाणी वगैरे देणं गरजेचं आहे. बरोबर आहे.
अशाच पद्धतीचे समीकरण असतात हो. जे तुमच्या मनामध्ये भीती गणिताची आहे काही ठेवू नका. हा लक्षात. मी जोपर्यंत आहे क्लासेसला तोपर्यंत गणिताचा विषय डोक्यामध्ये जे मायनस पॉईंट आहेत ते काढून टाका. फक्त एकच मी सांगतो, लेक्चर ऑफ करू नका. हा लक्षात. आता तुम्हाला प्रश्न काय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हा लक्षात. मग असे आता याच पद्धतीचे प्रश्न आहेत, दोघे मिळून आहे. काय अ आणि ब हे दोन विभक्त काम करतात आणि ते दोघं एकत्र आल्यानंतर कोणती क्रिया आहे हे आपण पाहिलेलं आहे. दोघांनी मिळून. आता इथं दुसरा टाईपचा प्रश्न प्रकार तिसरा काय होईल, दोघांनी मिळून ते काम इतक्या दिवसात पूर्ण करतात तर प्रत्येक सेपरेट अ आणि ब प्रत्येक काम सेपरेट किती दिवसात पूर्ण होईल. हा भाग नंबर 3चा आहे, प्रकार 3 आहे. आता तुम्हाला कालचा प्रकार 1 ची काही अडचण नाही. आज प्रकार दुसऱ्यामध्ये काही अडचण. तुम्ही तर 8 सेकंदामध्ये उत्तर काढतात, मला तर 12 सेकंद लागले. बरोबर आहे. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला परफेक्ट तुम्ही या भाग 2 मध्ये तुम्ही परफेक्ट झालात असं गृहीत धरतो. ओके. आता भाग 3 ला पण माझ्यापेक्षा कमी वेळामध्ये तुम्ही सोडवाल अशी मी काय करतो, सदिच्छा व्यक्त करतो. काही नाही, फक्त तुम्हाला उजळणी येणं गरजेचं आहे. बस. आता तुम्हाला मी प्रकरणाचं पहिलं कालच लिहिलं होतं, प्रकरणाचं नाव काळ काम विवेक. हे तुमच्या डोक्यामध्ये माहीत पण नसेल हे प्रश्न कसे असतात. बरोबर आहे का. काही नाही. अहो हे काम काळ वेग हे एकदा प्रश्न जर समजले आणि कोणत्या टाईपचा प्रश्न आहे हे जर तुम्हाला कळालं, अवघ्या कमीत कमी वेळामध्ये समीकरण तुम्ही सोडवू शकतात. आत्ता तुषारचंच उदाहरण आहे. मला लागले 12 सेकंद, तुषारला लागले 8 सेकंद. बरोबर. असा माझ्यापेक्षा कमी वेळ घ्या आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, सराव करा. गणिताचा भाऊ मनामध्ये ठेवू नका. ओके. आता नेक्स्ट पिरियडला या पद्धतीचाच आहे प्रकार 3. जर तुम्हाला हा जर प्रकार समजला असेल, कालचा प्रकार जर समजला असेल, उद्याचा प्रकार इझी गोईंग मध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. फक्त तुम्ही पिरियड ऑफ करू नका कृपया. बरोबर आहे. ओके. बाय.